दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनास अहिल्यानगर शहरातील सारसनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघ रवाना होणार असून त्यांना आमदार संग्राम जगताप यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्यात। सरहद्द पुणे आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीतील तालकटोरा मैदानावर 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 रोजी उत्साहात संपन्न होणार आहे। यानिमित्त अहिल्यानगर शहरातील सारसनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघ रवाना होणार असून माजी आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, शीतल जगताप यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात। तर अध्यक्ष माजी प्राचार्य तात्यासाहेब दरेकर आणि सचिव प्राध्यापक नंदकिशोर देशमुख व ज्येष्ठ संचालक बी के पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघातील सदस्य यात मोठ्या उत्साहाने सामील होणार आहे। त्यात अशोकराव म्हस्के, प्राध्यापक मनोहर कारंडे, बाळासाहेब म्हस्के, मोहनराव कदम, बाजीराव काळे, कांतीलाल टांगळ, संभाजी कांबळे, मोहनराव कदम, उत्तमराव जवादे, पोपटराव पाचरणे, गंगाधर रच्चा, विजय मुनोत, विश्वनाथ थोपटे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने रवाना होणार आहे। तसेच यापूर्वी पंजाब येथील घुमान मधील 88व्या अखिल भारतीय मराठी संमेलन भरलं होतं, तेथे देखील या ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती। मराठी भाषा समृद्ध असून तिला एक इतिहास लाभलाय। मराठी भाषेमुळे आपल्याला महान संस्कृती लाभली आहे। सारसनगर ज्येष्ठ नागरिक संघ दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणार आहे। सारसनगर ज्येष्ठ नागरिक संघ दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणार आहे। आपल्या दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा वापर प्रत्येकाने केला पाहिजे। ज्येष्ठ नागरिक हे आपल्या कुटुंबातील एक शिदोरी असून त्यांना आलेल्या अनुभवाचा उपयोग आजच्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणा देणारे आहे। मराठी साहित्य संमेलनातून आपली मराठी भाषा संपूर्ण देशात जगात पोहोचविण्याचं काम होत असतं, असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।